सामूहिक ओंकार करूया. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा मे दयालुं लंबोदरपदाम्बुजं शारदा शारदां भूयवदावदाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयांच्या सदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मोदी शुभा सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराची कैवार्मिका सारिका मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांची. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटी झाली. कारुण्य सिंधू भवदुःखारी तुझवीर शंभो मजगोडलारी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदापहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभ्यां श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महाराज हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भगवंताच्या गोनामाचा उच्चार करू. रघुपति राघव राजा राम
पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम भगवान की
जय 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 रघुवीर समर्थ। प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। या श्रीराम कथेमध्ये अवगाहित होण्याकरता जे कोण भाविक श्रोते सर्जन साधक तत्वचिंतक कला उपासक वैदिक यात्री कीर्तनकार प्रवचनकार अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो, स्वामीजींना स्वतंत्र वंदन करतो आणि आजच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी एक श्लोकी आनंदाचा पाठ करूया। मी जेव्हा चतुश्लोकी भागवत म्हणून घेतो ना तेव्हा मला कळतं बरं का काय असतं ना, इथे बसणारा जो असतो ना तर त्याच्या डोळ्यांना भरपूर काय काय दिसत असतं, तर तेव्हा श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा भाव इतका छान असतो, किती वेळा म्हणायला लावतात तेच 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 तेच, किती वेळा म्हणायचं ते रघुपती राघव राजा। जोपर्यंत आमचा विश्वास बसत नाही ना या खांबात सुद्धा तो आहे तोपर्यंत म्हणायचं बरं का। आपली भक्ती नसते असं नाहीये, पण ती थोडी लंगडी असते ना, म्हणजे सांगतायत खरं पण नक्की असेल ना या खांबात, हे जे हा जो प्रश्न करतो ना आपल्याला, तर ती आपली लंगडी भक्ती बरं का, ती सिद्ध होईपर्यंत कथा कीर्तन प्रवचन काय ऐकायची, तर जे तत्व आहे राम नावाचं, जे ईश नावाचं तत्व आहे, जे सद्गुरु नावाचं तत्व आहे, त्या तत्वावरती आमची श्रद्धा पक्की होण्याकरता म्हणून ते पुन्हा 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 ऐकायचं। अर्ध्या दिवस सांगतो पाठवावं म्हणा। आदौ राम तपोवनादिगमनम् हत्वा मृगं काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् बाली निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महाराज भगवान की जय, जय जय रघुवीर समर्थ। या रामकथेमधून आम्ही काय घेऊन जायचं, कारण आपल्याला लौकिकात कायम ही चिंता असते बघा, इथून काय घेऊन जायचंय। बघा गुरुवारी ज्या ज्या ठिकाणी खिचडी प्रसादाचं वाटप असतं ना तिथे केवढी लाईन असते हो, पण आरतीला रोज आरती चालते बघा त्याच ठिकाणी, तेच समर्थांचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं तोच वृक्ष आहे, पण गोवारी कसला आहे ना तर गोवारी प्रचंड मोठी रांग आहे
आणि इतर दिवशी 4 जणांना बोलून म्हणायला लागतं की 7 वाजले, आता आरतीची वेळ झाली, 7 वाजले आरतीची वेळ झाली. मग तेव्हा कुठे 7:30 वाजता आरती सुरू होते. ही परिस्थिती आहे आपली. मला मिळणार काय? पण कथा, कोणत्याही कथा अशा असतात ज्या कायम काही ना काहीतरी देतात. आणि भगवंत तर इतके उदार आहेत ना, ते जेव्हा देतात तुम्हाला तेव्हा तुमची सांभाळण्याची ती तयारी नसते, एवढं ते देतात. ते देताना सगळ्यात सारखंच देतात बरं का प्रत्येकाला. फक्त त्या तयारीचा काय आहे ते तो, जो जेवढ्या तयारीचा आहे ना ते तो सांभाळतो. तुम्ही मला कशावरून सांगताय? तुम्ही काहीतरी प्रमाण पाहिजे. आपण विज्ञान निष्ठ आहोत, उगाच काहीतरी कुठेतरी सांगितलं म्हणून ऐकायचं नाही. 9 अध्याय झाले, 10 अध्याय झाले तरी तो ऐकेना. कोण? रणांगणावरचा. शेवटी म्हणाले मीच ते बरोबर तो आहे, तुम्हाला कशावरून? म्हणाले दाखवतो ना. आधी 10 अध्याय एका शब्दात सांगितलं व्यक्ती गेलो, विश्वरूप दर्शन लगेच दाखवता आलं की मी सांगतोय ते आई बा, मी सांगतोय ते. पण तयारी आधी करून घ्यावी लागते ना. ती तयारी आपली जेवढ्या लवकर होईल तेवढा आपल्याला कथेमधनं काय मिळणार हे पटकन कळतं. रामकथेतनं आपल्याला काय मिळणार? तर ते प्रभू रामचंद्रांचे गुण घेण्याकरता, म्हणून आम्ही गुणग्राहक होणार. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या गुणांवरच हे बोध ऐकू आणि कथा बघायला सुरुवात करू.
राम का गुणगान करिए, ध्यान धरिए। ज्या रामांच्या गुणांचं आम्हाला ध्यान धरायचं आहे ते गुण कळणार कुठे राहा? ते गुण कळण्याचं ठिकाण म्हणजे कथा आहे. म्हणून कथा श्रवण आहे असं सांगतात. कथा श्रवण का करायचं? म्हणजे फक्त नामस्मरण केलं की होईल का? किंवा फक्त ध्यान केलं की होईल का? तर असं नाही. आधी आत्यात गार आहे बाहेर, तर असं नाही. या सगळ्या बरोबर कथा श्रवण फार गरजेचं आहे. बरं, कथेनं काय होतं, श्रवणानं काय होतं? तर बघा, कथेमध्ये या सगळ्या शुद्धी सांगितल्या विविध प्रकारच्या. आज अमुक अमुक वाजता मला कथा श्रवण करता म्हणून जायचंय. मग कथा श्रवणा करता जाण्याकरता आपण जे चालत जातो ना, त्याला चरणांची शुद्धी आहे, पायाची शुद्धी होते. कथा श्रवणाला जायचंय ना, मग 6 वाजता जायचंय म्हणजे 5 वाजल्यापासून ते आपल्या डोक्यात असतं. 5 म्हणजे माझ्या तर पहाटे 5 वाजता डोक्यात.
आज संध्याकाळी 6ला काय करायचं, काय काय सांगायचं, फार वाचून काही तुम्ही सांगू शकता, पण आपलं चिंतन पाहिजे ना आतमध्ये काहीतरी. आज नेमकं मला काय सांगायचं, किंवा आज नारदांना माझ्याकडनं काय सांगून घ्यायचं. त्यामुळे चरणांची शुद्धी. आपण भगवंतांचं नाम घेतो, ते नाम ज्या मुखाने घेतो त्या मुखाची शुद्धी आहे. कारण ते नाम कसं आहे, संत म्हणाले अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं ते गोड नाम आहे. म्हणून वाणीची शुद्धी आहे त्या नामस्मरणाने. एखादी भगवंतांची कथा अशी असते की जी ऐकून घळा 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 आशीर्वाद होतो आपल्या. एखादा छोटासा टिपूस सुद्धा पुष्कळ आहे. कशा करता, आपल्या नेत्रांच्या शुद्धी करता. डोळ्यात कचरा आलेला असेल तर बघा, डोळ्यातनं पाणी येतं की नाही. आणि आपण जो प्रवाह बघतोय ना भवसागरातला, तो इतका प्रचंड प्रमाणातला कचरा आहे. त्यामुळे भगवंतांच्या कथा जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा नारदांना जरा बरं वाटलं असेल. कथेमध्ये काय आहे, सगुणाचं वर्णन आहे आणि त्याचबरोबर निर्गुणाचं सुद्धा वर्णन. जे कूटस्थ चैतन्य आपल्यामध्ये विराजमान आहे, त्या कूटस्थ चैतन्याचं प्रतिपादन आहे कथेमध्ये. आणि त्यामुळे म्हणजे थोडक्यात वेदांताचा भाग आहे कथेमध्ये. त्यांना आमची त्या चैतन्याबद्दलची जी समज आहे ना, ती स्वच्छ व्हायला म्हणजे शुद्ध व्हायला मदत होते. कथेमध्ये आमचं मन रमतं बघा. कथा आवडतात की नाही आपल्याला, सगळ्यांना कथा आवडतात. म्हणून तर एवढ्या सिरियल झाले, 300 एपिसोड, 400 एपिसोड, 500 एपिसोड चालूच आहे. का कथा आवडते आम्हाला. सगळ्या कथांमध्ये काय असतं सांगू का, म्हणजे सिरियल मधल्या एक सासू असते, तिची सून असते, तिला वेगवेगळे त्रास द्यायचे मार्ग असतात. त्यामुळे ज्याला परमार्थ करायचा ना त्याने कसले मार्ग पाहून घेतला. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्याकडे तर टीव्ही नाही. मी हे मागे भागवताच्या मध्ये सांगितलं होतं या ठिकाणी. मला एक दोघांनी नंतर संध्याकाळी विचारलं, मग बुवा तुम्हाला जेवण जातं का? लक्षात घ्या, टीव्ही बघताना भोजन करू नये हे पाळा सगळ्यांनी. हे मी माझ्याकरता पण नाही सांगत आहे, तुमच्याकरता पण सांगतो. अहम वैश्वा करो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता. भगवंतांनी सांगितले तेच सगळं, तेच विविध ठिकाणी घडलेले आहेत आपल्या भोजन थाळीमध्ये. तेव्हा त्या कूटस्थ चैतन्याचं बरोबर आहे. त्यामुळे ती शुद्धी आपली कथेमध्ये होते. मग कथा आवडते म्हणजे मनाची शुद्धी एका अर्थानं कथा कीर्तन प्रवचनामध्ये होते. दान काही केलं जातं कथेनंतर, म्हणजे धनाची शुद्धी सांगितली कथे. अशा प्रकारे जर आपण विचार केला तर ज्या ज्या गोष्टींकरता आपल्याला शुद्धता पण पाहिजे, या सर्व गोष्टींच्या शुद्धतेची व्यवस्था या कथांमध्ये. म्हणून पुन्हा पुन्हा वारंवार कथा ऐकायची आणि रामाचे गुण ऐकायचे. आज मी काय वेगळं सापडतंय, काय वेगळं सापडतंय, काय वेगळं सापडतंय असं शोधत होतो बरं. हे सतत चालू पाहिजे, आपलं वाचन सतत चालू पाहिजे.
संतांनी रामरायांचं जसं आपण हे एक वर्णन ऐकलं ना, तसं प्रत्येकाने वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. आमच्या स्वामीजींनी प्रभू रामचंद्रांवरती गाऊन दिलेलं आहे. मी आज काय काही वेगवेगळे संदर्भ वाचत होतो आणि एकदम मला मागच्या सप्ताहाला प्रसाद म्हणून वाङ्मय मिळालं. मग ते एकदम बघितलं आणि मग त्यातल्या त्यात, कारण मी काही गाणं शिकलेलं नाही, त्यामुळे मला वेगवेगळ्या चाल येत नाही. माझी चाल आपली सरळ मार्गी आहे. दाशरथी सर्वांगी सावळा, दाशरथी सर्वांगी सावळा, दाशरथी सर्वांगी सावळा, पूर्णतेची कळा सुख रूप, पूर्णतेची कळा सुख रूप, दाशरथी सर्वांगी सावळा. नेत्रमुख हस्त प्रसन्न पावन, नेत्रमुख हस्त प्रसन्न पावन. दशरथ राजांचा जो राम आहे त्याचं वर्णन आहे बघा. तो राम मला कसा वाटला, दाशरथी राम पूर्ण लेखिका, पूर्ण काय पूर्ण त्या भगवंताशिवाय बाकी सर्व गोष्टी आहेत ना त्या अपूर्ण आहेत. दाशरथी सर्वांगी सावळा, एक ते परत पूर्ण आहे. दाशरथी सर्वांगी सावळा, नेत्रमुख हस्त प्रसन्न पावन, वसिष्ठ पुण्य रूप, वसिष्ठ पुण्य रूप. काय करण्याचे वसिष्ठांना मला सांगा ना, त्या परत ब्रह्माला तुम्हाला ही शरण राहण्याची काय गरज आहे? पण भगवंत सांगतात, ज्यानं मनुष्य रूप धारण केला त्याला ते पूर्ण तत्व काय आहे हे समजावून घ्यायचं असेल तर काय करा, तर गुरु बनवायला गरजेचं आहे. आणि ते तत्व काय आहे हे योग वसिष्ठामध्ये सांगितलं. वसिष्ठ पुण्य रूप सर्वांगी सावळा.
जानकी वल्लभ वीर रावणारी जानकी वल्लभ वीर रावणारी हरी म्हणजे शत्रू रावणाचा जो शत्रू तो कोण तर तो हा आहे दाशरथी राम जानकी वल्लभ वीर रावणारी अन्याय निवारी प्रेम रूप अन्याय निवारी प्रेम रूप दाशरथी राम सर्वांगी सावळा किती प्रयत्न झालेले आम्हाला समजायचे हनुमंत आले अहो विभीषणाने सुद्धा सांगितलं सोडून दे म्हणाले त्या रामाला एकदा करून जा तुला कोणतंही होत नाही पण नाही दाशरथी राम सर्वांगी सावळा नीती न्याय दक्ष राजा हितकारी नीती न्याय दक्ष राजा हितकारी विष्णु अवतार देव रूप नीति न्याय दक्ष कसा आहे ज्यावेळेला सीतेचा त्याग केला तेव्हा सीता मातोश्रींच्या मुखात शब्द होता एका राजानं राणीचा त्याग केला रामानं सीतेचा त्याग केलेला नाही नीती न्याय दक्ष राजा हितकारी विष्णु अवतार देव रूप मकरंद म्हणे रूप गुण चला मकरंद म्हणे रूप गुण चला निर्गुणी निराळा ज्ञान रूप निर्गुणी निराळा ज्ञान रूप दाशरथी राम सर्वांगी सावळा दाशरथी राम सर्वांगी सावळा दाशरथी राम सर्वांगी सावळा सर्वांगी सावळा सर्वांगी सावळा हा दशरथ राजांचा रामायण जो अशा पद्धतीनं स्वामीजींना भावा पण आम्हाला कोणत्या रामाकडे जायचंय तर समर्थ म्हणतात आम्हाला आत्मा रामाकडे जायचंय आणि आत्मा हा बाहेर नाही कुठे तो आतेच आहे फक्त आमची गंमत अशी आहे आम्हाला कायम बाहेर बघायची सवय लागली आम्हाला असं वाटतं की ते परब्रह्म तर तो इंद्रिय गोचर आहे तो इंद्रियांना कळणार नाही म्हणून तर आपण ज्यावेळेला डोळे विटून येतो ना घडतो आणि बसतो
आता आत काय चाललंय, आत काय चाललंय, अजून आत, अजून आत, अजून आत. तेव्हा गंमत आहे, उलट होतं बरं का. प्रत्यक्षामध्ये आपण बाहेर 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 जायला, हीच तर गंमत आहे. राजा दशरथाला सुद्धा आता रामाची गरज आहे. बऱ्यापैकी वय झालेले. काल आपण ती कथा पाहिली. दशरथ राये स्वप्न देखील दोहा पुरुषा आपण बधिले आणि एका स्त्रियेची मारिले अपराधी. श्रावण बाळाचा तो प्रसंग पाहिला आणि ते सगळं झाल्यानंतर गुरुदेवाने येऊन सांगितलं की माझ्या हातून असं असं झालं, त्याचं परिमार्जन म्हणून यज्ञ करला. मग अश्वमेध आणि मग पुत्रकामेष्टी. या पुत्रकामेष्टी यज्ञाला ऋषीशृंग नावाचे ऋषी बोलवले. आपल्या सगळ्यांकरता एक गोष्ट सांगतो की आज जर यज्ञ करूया, पुढच्या 15 दिवसात ऋषी आले आणि त्याच्या पुढच्या 15 दिवसात यज्ञ झाला आणि ते सगळं सफल झालं असतं. या सगळ्याचा कालावधी वाल्मिकी रामायणामध्ये 3 वर्षाचा दिलेला आहे. म्हणजे ऋषींना बोलवायचं असं ठरलं, त्याच्यानंतर त्या यज्ञाकरता कोणकोणत्या गोष्टींचं अनुशासन पाळावं लागतं. म्हणजे ते आहारापासून विहारापर्यंत काही जपत आहे. हे केव्हा केलं राजानं? जेव्हा सगळे वैद्यकीय उपचार करून राजा थांबलेला आहे, वैद्यकीय उपचारांना यश आलं नाही, तेव्हा यज्ञ याग आहे. म्हणजे एकदम उठला आणि म्हणाला यज्ञ करू, म्हणजे अशी यज्ञ करून काही मुलं होतात का? तर असं नाही आहे. वैद्यकीय सगळे उपचार घेतलेत असा उल्लेख आहे. आणि मग जेव्हा त्या सगळ्या उपचारांना काही प्रकृती साथ देत नाही म्हटल्यावर या पद्धतीचे उपचार राजाने घेतलेले. कारण वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की वसंत ऋतूमध्ये राजाला असं वाटलं की मला पुत्र व्हावा, म्हणून ती इच्छा त्यांनी बोलून दाखवली. तो वसंत ऋतू गेला, म्हणजे ते सगळं वर्ष सरलं. पुढच्या वसंत ऋतूमध्ये त्याच्याकरता पुत्रकामेष्टी यज्ञ करावा अशा पद्धतीचं एक, ज्याला आपण औषध म्हणू, त्यावरचा उपाय तो राजाला सांगण्यात आला. आणि त्याच्या म्हणजे त्या वसंत ऋतूमध्ये राजाने दीक्षा घेतली. दीक्षा घेतली म्हणजे काय? तर पथ्य सांभाळायला सुरुवात केली. मला काही दीक्षा घ्यायची, मला काही करायचंय, तर मला काही पथ्य पाळले पाहिजे. आता गुरुचरित्राचं पारायण आहे. समजा माझी ठरलेली वेळ आहे, इतके वाजता मी बसणार आहे, तर ते पाळायला पाहिजे ना. हे पहिल्या दिवसापासून पाळायला पाहिजे, 7व्या दिवशी नाही नको बस. आज 8 वाजता जाऊ म्हणून 8 वाजता, उद्या 9 वाजता, परवा 10:30 वाजता. माझी ठरलेली वेळ सकाळची 7ची आहे, मग शेवटच्या दिवशी 7ला बसतो, तसं नाही. जी ठरलेली वेळ आहे ती पाळलेली आहे. हे 1 वर्षभर पाळलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्या वर्षी तो प्रत्यक्ष यज्ञ करण्यात आलेला आहे. असा 3 वर्षाचा कालावधी या वाल्मिकी रामायणामध्ये दिलेला आहे. काय काय केलंय तर त्या यज्ञाकरता म्हणून जे जे काही लागेल ती सगळी सामानाची जमवाजमव 1 वर्ष आधी सुरुवात झाली आहे. कोणतेही यज्ञ करायचे, कोणतेही याग करायचे, तर त्याची काही जुळवाजुळव आहे. आपण जे होम करतो ना, आपल्या होम मध्ये ते फारच छोट्या प्रमाणावरती असतात बरं का. बरं, आपलं दुर्दैव असं आहे की त्यातनं येणारा जो पॉझिटिव्ह धूर आहे तोही आम्हाला सहन होत नाही, कारण आम्हाला त्याची सवय नाही. त्यामुळे आम्हाला पटकन वाटतं एक्झॉस्ट लावावा आणि तो बाहेर निघून जावा. वास्तविक तो आपल्या शरीराकरता उपयुक्त आहे हे सगळं. पण आमची परिस्थिती बरोबर विपरीत झाली या सगळ्याच्या.
हजारो लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली का काही महिने तो यज्ञ चालणार आहे. एक 1000 वर्ष एक यज्ञ सातत्यानं करणं याला सत्र असं सांगितलंय. अशा सत्रांचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये आहे. आपण आता कलियुगामध्ये एक सकाळचं सत्र, एक दुपारचं सत्र, एक संध्याकाळचं सत्र असं म्हणतो. म्हणजे सकाळी 1-2 तास, संध्याकाळी 2 तास. 1000 वर्ष आम्हाला सातत्याने ते करायचंय. का? कारण त्यानं आमच्या पिढ्यांची शुद्धी होणार आहे पुढच्या. मी जर घरी जपाची माळ घेऊन बसत असेल तर केव्हा तरी माझ्या घरी असणाऱ्या मुलीला वाटतं की बाबा असं करत होते, आपणही कधीतरी असं केलं पाहिजे. ती जेव्हा आपल्याकडे बघते तेव्हा तो संस्कार होतो पुढच्या पिढीवरती. तो संस्कार पिढ्यानपिढ्या पुढे गेला पाहिजे. म्हणून हे दीर्घ कालावधी सांगितलेले आहेत तपश्चर्येचे. या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि दशरथ राजे स्वतः याच्यात लक्ष घालतात. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय, म्हणजे असा उल्लेख आहे बघा, मनातलं नाही सांगले. ते म्हणाले सगळे कामगार म्हणजे गवंडी काम करतायत इथपासून अगदी उच्च पदावरचा जो कामगार आहे त्या सगळ्यांना जर उत्तम भोजन मिळालं तर ते त्यांचं काम अधिक उत्तम करतील. सैन्याला जर उत्तम भोजन दिलं तर ते देश संरक्षणाचं काम उत्तम पद्धतीनं करतील. आपल्याला जरा थंडी पडली की नाही, त्या सियाचीनच्या बॉर्डरवरती काय होत असेल आपल्या सैनिकांचं. 2014 पूर्वी काय परिस्थिती होती माहिती आहे का तुम्हाला? 2014 पूर्वी महिन्यातून 1 हेलिकॉप्टर जायचं. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही काढून बघू शकता. महिन्यातून 1 हेलिकॉप्टर जायचं. इथे ते अन्नाचे डबे आणि सफरचंद जी वाळलेली आहेत किंवा फ्रीजमध्ये ठेवून बघा 1 महिनाभर सफरचंद कसं होतं बघा. अशी काही फळं की त्या सैन्याकरता उतरवली जायची. ते हेलिकॉप्टर परत यायचं. ते जे काही आहे अन्न ते महिनाभर त्या सैनिकांनी पुरवायचं. एखाद्या दिवशी जास्त भूक लागली तर खायचं नाही. याचं कारण तो जो अन्नाचा साठा आहे तो मर्यादित आहे. पण 2014 नंतर ज्या वेळेला या सैनिकांची काळजी घेणारा पंतप्रधान आपल्याला मिळाला तेव्हा आता काय परिस्थिती आहे? आता अशी परिस्थिती आहे की दिवसातून 3 वेळा या सगळ्या सैनिकांकरता विशिष्ट तापमानात, तिथे फारच विपरीत तापमान आहे, प्रचंड थंडी आहे, तर गरम राहील म्हणजे -40-50 डिग्रीमध्ये सुद्धा गरम राहील अशा पद्धतीचं अन्न तयार केलं जातं आणि ते काही मिनिटांमध्ये तिथे पोहोचवलं जातं की जेणेकरून त्या सैनिकांना उत्तम आहार मिळाला पाहिजे आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे. दररोज त्यांना पोटभर फळं मिळतात असं तिथल्या एका सैनिकांनी सांगितलेलं आहे. DRDO जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये काम करणारे जे अगदी डायरेक्टर पदापर्यंत पोहोचले असते पण थोडं अलीकडे त्यांची वयानुसार रिटायरमेंट झाली म्हणून एक अत्यंत उत्तम दर्जाचे शास्त्रज्ञ ते तिथे 1.5 महिना राहून आलेले आहेत. त्यांनी काही गन डेव्हलप केले ते माझ्या खूप चांगल्या परिचयात आहेत. त्यांनी ही सगळी माहिती मला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे हे केवळ इंटरनेटवरचं वाचलेलं नाही, प्रत्यक्षदर्शी पाहिलेल्या माणसाने सांगितले.
जर समाजातल्या प्रत्येक घटकाची काळजी घेतली गेली तर तो देशाच्या उपयोगामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतो. आणि हे काम दशरथ राजांनी केलेलं आहे त्या यज्ञाच्या वेळेला. ते सांगतायत ज्या कामगारांना योग्य धन, योग्य सन्मान आणि योग्य भोजन दिलं जाईल तेच मनापासून काम करतात आणि ते काम नीटनेटकं असेल, त्यात कोणतीही चूक होण्याची शक्यता नाही, किंवा चूक होण्याची शक्यता अगदी कमी असते अशा. आणि तशी सगळी व्यवस्था त्या सेवकांनी केलेली. रोमपाद जो राजा आहे त्या राजाला आमंत्रण पाठवलं, कारण ह्या रोमपादाचे जावई ऋषी शृंग ऋषी, काल आपण तो सगळा कथाभाग पाहिला. कोसल देशाचा राजा भानुमान, मगध देशाचा राजा प्रातिज्ञ त्याला बोलवले. त्याचबरोबर बाकीचे सगळे राजे आहेत जवळचे, त्या सगळ्यांना सुमंत्राला प्रत्यक्ष पाठवलेले निमंत्रण द्यायला. आणि जो 2 किंवा 3 दिवसांपूर्वी मी उल्लेख केला की काही ठिकाणी दशरथ राजांच्या 360 पत्न्यांचा उल्लेख आहे, तर त्यातला एक उल्लेख इथे वाल्मिकी रामायणामध्ये आहे. यज्ञामध्ये काही बळी दिले जातात असा उल्लेख आहे. तर बळी दिले जातात म्हणजे काय होतं ते इथे सांगितले प्रत्यक्ष. शामित्र कर्मासाठी जे प्राणी आवश्यक आहेत, म्हणजे यज्ञात बळी देण्याकरता त्यांना बांधण्याकरता एक विशिष्ट जागा असते, त्याला युग असं म्हणतात. त्या युगाला हे बांधून ठेवलेले आहे. असे किती आहे तर 300 पशु आहेत असा उल्लेख आहे. पण यांना मारायचं नाहीये, शस्त्रांनी केवळ त्यांना 3 ठिकाणी स्पर्श करायचा आहे, म्हणजे मानेच्या इथे, कमरेच्या इथे आणि खालच्या भागाला केवळ स्पर्श सांगितलाय. असाच उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. त्या खडगाने त्या यज्ञाच्या अश्वाला 3 ठिकाणी स्पर्श केला असाच उल्लेख आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा सांभाळ करायचा आहे शेवटपर्यंत. हे जे यज्ञाकरता म्हणून पशु आणले त्यांचा सांभाळ करायचा आहे शेवटपर्यंत. आणि त्यानंतर कोणाच्या हस्ते तो स्पर्श करविला, इथे दशरथ राणांच्या वेगवेगळ्या राण्यांचा उल्लेख येतो. त्यातली दशरथांची क्षत्रिय वर्णाची जी पत्नी होती तिचं नाव कौसल्या. वैश्य वर्णाची जी स्त्री होती ही आपण नाव कधीही ऐकलेली नसतात, हे मूळ रामायणात आहे. तिचं नाव आहे वावाता. आणि शूद्र वर्णाची जी त्यांची स्त्री होती तिचं नाव आहे परिवृत्ती. या तिघींकरवी म्हणजे प्राण्याचा कोणता भाग निषिद्ध आहे आणि कोणता भाग योग्य आहे स्पर्शाला हे सांगितले, तर त्या वर्णानुसार त्यांनी त्या भागाला स्पर्श केला. म्हणजे जो 350 राण्यांचा किंवा 360 राण्यांचा जो उल्लेख काही ठिकाणी येतो, तर त्यातली 2 नावं या ठिकाणी येतात. म्हणजे त्या इतर रामायणांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या निश्चितच योग्य आहेत असं आपल्याला म्हणायला आहे. पण या का केल्या आहेत तर मी सांगितलं त्याची विविध कारणं. एखाद्या राजावरती चढाई केली, तो राजा जर युद्धात मारला गेला तर त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त व्हायचं, तेव्हा त्याच्या कन्येशी कोणी विवाह करायचा नाही, म्हणून तिला
आपल्याबरोबर व्यवहार त्याची संपूर्ण पालन पोषणाची जबाबदारी घ्यायची. त्याच्यामध्ये एकतर ते राज्य अंकित होतं, हा त्यातला भाग, आपला साम्राज्य विस्तार, त्याच्यामध्ये कोणताही विषय ह्या राजउपभोगातला नाही, केवळ त्या कुटुंबाचं रक्षण व्हावं हा त्यामागचा भाव आहे. आणि आता प्रत्यक्ष यज्ञाला सुरुवात झाली. हा यज्ञ सुद्धा दीर्घ काळ चाललाय असा उल्लेख आहे. म्हणजे जे पहिल्यांदा मी म्हणतो सुरुवातीला की 3 वर्ष याचा सगळा टप्पा आहे, तर ह्या 3 वर्षामध्ये जवळजवळ वर्षभर या यज्ञाचा काही ना काहीतरी भाग रोज होतोय. आणि एक एक यज्ञाचा दिवस जसा पुढे जाईल, त्या राजानं आणि त्याच्या ज्या 3 राण्या आहेत, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, या 3 मुख्य पट्ट राण्या ज्याला म्हणतात, त्यांनी त्या यज्ञ मंडपातच झोपायचं आहे. याचं कारण त्या यज्ञातून निघणारा जो धूर आहे तो त्यांच्या शरीरामध्ये जावा आणि त्या शरीरामध्ये प्रजननाकरता किंवा गर्भधारणे करता जे काही आवश्यक बदल आहे ते व्हावेत, ह्याच्याकरता ते सगळं आहे. 1 वर्षभर दशरथ राजे आणि त्याच्या 3ही राण्या त्या यज्ञमंडपात निवास करतात. आणि आता त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीची वेळ सुरू आहे. म्हणजे तो यज्ञ पूर्ण झाला, सफल झाला हे कसं कळतं, तर त्याचे काही नियम आहेत, शास्त्रांमध्ये उल्लेख आहे, कशा पद्धतीने त्याची ज्वाला कशी दिसते त्याच्यावरून ते कळतं. ज्यात त्यांचा अभ्यास आहे त्यांना ते लक्षात की हा यज्ञ सफल झाला. पण दशरथ राजाचा त्यानं केलेला यज्ञ सफल झाला हे कसं कळलं, तर प्रत्यक्ष यज्ञ भगवंत त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये प्रकट झाले. त्यांच्या हातामध्ये ती खीर आहे, म्हणजे पायस आहे, आणि ते पायस दशरथ राजांनी आपल्या 3 राण्यांना दिला. दशरथा घे पायसदान दशरथा घे पायसदान
Yeah.
दशरथा घेहे पाय सदा. पण हे पायसुदान त्या अग्निनारायणानं श्री विष्णूंची आज्ञा म्हणून असं आणलंय ना. मग याच्या आधी श्री विष्णूंनी त्याला काय आज्ञा केली? रावणाचं वय दशरथ राजाने एवढं सांगितलेलं आहे. त्याची तपश्चर्याही भरपूर सांगितली आहे, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी आहे. तेव्हा हा रावण जो पुलस्त्य पुत्र विश्रवा ऋषींचा ऋषी कुळातला आहे मूळ, पण त्याची जी आई आहे कैकसी हिनं विश्रवांना फसवून विवाह केला त्यांच्याशी. त्यांना आधी एक पत्नी आहे आणि समाजामध्ये जे जे काही आहे ते सगळं माझ्या अखत्यारीतच असलं पाहिजे. तिन्ही लोकांवरती माझीच सत्ता असली पाहिजे. याच्याकरता रावणानं तपश्चर्या केली आणि त्यानं इतके अत्याचार करायला सुरुवात केली की त्या अत्याचाराला कंटाळून ही पृथ्वी माता तिनं गाईचं रूप घेतलं असं सांगतात आणि भगवान महाविष्णूंकडे गेली. सगळे देव आहेत बरोबर, सगळे देव त्या क्षीरसागराच्या किनाऱ्यावरती हात जोडून उभे आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपालकृष्ण भगवान की जय, गोपालकृष्ण भगवान की जय, गोपालकृष्ण भगवान की जय. आणि भगवंतांना म्हणाले, भगवंत अहो त्या रावणानं फार त्रास द्यायला सुरुवात केली, फार त्रास द्यायला सुरुवात. तेव्हा आता अवतार घ्या, तुमच्या अवताराची वेळ जवळ आली. भगवंत म्हणाले, मी अवतार घेणार आहे, पण आज नाही, उद्या संध्याकाळी 6 वाजता. तो भगवंतांचा राम अवतार
ऐकण्याकरता आपण उद्या बरोबर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी भेटूया. कोमला वाचा म्हणून आणि त्याच्यानंतर 2 आरत्या. इकडे ठेवले होते काही कागद, इथे पुरुषांना वाटा, या बाजूला वाटा काका, या बाजूला तिकडे मी दिले. ह्याला दे हा म्हणत नाही. काय ना, प्रत्येकाने म्हटलं पाहिजे बरं का. त्याने म्हटल्यावर माझा काही फायदा नाही, त्याचा फायदा आहे म्हणून मी सांगतो. म्हणून साहिल साहिल आमचा फार गुणी वादक आहे बरं का. फक्त काय आहे, त्याचं हनुमंतांसारखं आहे, त्याला आठवण करून द्यावी लागते त्याच्या गुणांची म्हणणं. कोमल वाचा रे राम, विमल करणी रे राम, प्रसंग ओळखी रे राम, रूप कलामत रे राम, कारक रे राम, जन सुखकारक रे राम, अंतर पारखी रे राम, बहुजन मैत्री रे राम, विद्या वैभव दे राम, उदासीन पादे रे राम, मागो नेमी दे राम, मजन करे दे राम, तुझी आवडी रे राम, आसमणी मज दे राम, संगीत गायन दे राम, आलाप गोडी दे राम, भात माता दे राम, अनेक घाटी दे राम, रसाळ मुद्रा दे राम, लाडकथा मज दे राम, दस्तक टाळी दे राम, नृत्य कला मज दे राम, प्रबंध शैली दे राम, साधपण मज दे राम, बहुत पाठांतर दे राम, दास म्हणे रे सद्गुणा, उत्तम गुण मज दे राम, पावन भिक्षा दे राम, दीन दयाळा दे राम, अभेद भक्ती दे राम, आत्मनिवेदन दे राम, सद्गुणता मज दे राम, अर्थारोहण दे राम, संजन संगति दे राम, अलिप्तपण मज दे राम, ब्रह्म अनुभव दे राम, अनन्य सेवा दे राम, मज तू मज दे राम, दास म्हणे मज दे राम, दास म्हणे मज दे राम, दास म्हणे मज दे राम.
अंजवल्या कौसल्या माता भूकन्या अनन्या मान्य सीता हे सर्वाचय अंजभावा दशरूपनाय धन्योपिता जय देव जय रघुनायका आरती हो वाळू नायका जय देव जय आचार्य गुरुवर्या कार्याचे फळ हरिकुलमंडलमय संसार दूर स्वरमंबर किन्नर जाती सकल अन्यतो निजदास भक्तं प्रेमळ जय देव जय रघुनायका आरती हो वाळू जय देव सत्राणे उत्ताने ओंकार वदति दैवमंगल सिंधु जगदि कराळे ब्रह्मांड धाते भुवनि सर्ववर्णनीशा चर्चा सायावती जय देव जय नाथ तुझे प्रसादे गावे काका जय देव तुम्हारे पहाड़ उपासनेला दुर्चाल भावे भूदेव संतांश सदा लभावे सत्कर्मयोगे वयघाल भावे सर्वामुखी मंगल बोल भावे जय जय रघुवीर समर्थ। फोन फक्त फोन रेकॉर्डिंग फोन आणून दे मला तू का छान छान साहिले म्हणजे हो ते वर उचला फक्त ते वर उचला फोन बाहेर काढा।